आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरु सन्मानि सच्चिदानन्द सद्गुरु अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लिखिति आत्मस्वरूप निज तत्काल निहाल तर नाम आणि रूप ही कल्पना आहे, लक्षात घ्या. कोणाचे नाव असलं तरी कल्पना आहे. देवाचा असो का माणसाचा असो का एखाद्या वस्तूचा असो, ती काय कल्पना. हे सगळा प्रपंच कल्पना आहे. पण त्या कल्पनेला आपण काय समजतो? सत्य समजतो. कल्पनेला कल्पना समजा, सत्याला सत्य समजा, झालं संपलं. मग सत्य काय आहे? अस्ति भाती प्रिय, निराकार सत्य आणि आकार खोटा, अशा दोन वाटण्या केल्या की पटकन आपल्याला घर सापडतं. त्या मनाला सवय आहे कल्पनेमध्ये फिरायची, कल्पना करायची आणि कल्पनेमध्ये फिरायची. कोणला? मनाला. ती सवय मोडायची. कल्पना करायची सवय मोडायची आणि कल्पनेमध्ये फिरायची सवय. धन 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 कल्पना मोडायची का? तुम्ही कल्पना नाही मोडली तर तीच कल्पना तुम्हाला खलास करणार आहे. झालं. मग कोणती कल्पना असो ती. कल्पना मोडली तर तुम्ही वाचले समजायचं, नाही तर कल्पना तुम्हाला खाऊन टाकणार आहे. मग ती देवाची कल्पना असो का माणसाची कल्पना असो का माईची असो का बापाची असो का भावाची असो का लेकाची असो का लेकीची असो, ती तुला गिळून टाकणार आहे. पाहिजे सगळं कल्पना आहे. लय बऱ्या म्हणायचं. माय कल्पना, बाप कल्पना, नवरा कल्पना, बायको कल्पना, हे सगळ्या काय आहेत. आणि तुझ्या कल्पनेला हृदय मंदिरात धरले. कुठं? ती कल्पना आहे ना, कल्पना हृदय मंदिरामध्ये घुसली. कल्पनेचं भूत कुठं घुसलंय? याच्या मनामध्ये घुसलंय आणि ते नुसतं कल्पना वाढवायला लागली. त्याच्या मागे कामच तेवढं आहे, कल्पना वाढवायचं. बस. तर ती कल्पना मोडायची, चक कल्पना मोडून टाकायची. झालं. मन खालास होऊन जाते. मन सुद्धा एक कल्पना आहे. ते कल्पनेतून त्यालाच म्हणायचं येऊलेचे रूप. आणि कल्पनेचा येल कुठे गेलाय? कसा मोगरा फुललाय. जशा जशा कल्पना करायला तसा तसा त्या कल्पनेचा काय आला? बहार आला. अशी गोष्ट आहे. पहा, कल्पना म्हणजे काय? उगा मामूली नसलेली गोष्ट आहे. ती आधारवेल आहे. कल्पना म्हणजे काय? आधारवेल. आधारवेल काय करते? त्या झाडाचं पूर्ण शोषण करून त्याला खलास करते. आधारवेल माहीत असेल तर उगं इतकुसं टाका तुम्ही त्या झाडावर, ते झाड खलास झालं समजा. तू थोडी बी कल्पना ठेव, तू आत्मा खलास केला त्याला. तुझा निर्विकल्प कल्पनेनं काय केला? जाळून भस्म करून टाकते त्याला. आता आहे पाप चिंता फक्त कल्पनेची.
नुसत्या कल्पना आहेत, दुसऱ्या हातात काही नाही, पदरात काही नाही, नुसत्या कल्पना करायच्या, बसल्या बसल्या कपाळाला हात द्यायचा आणि कल्पना करायच्या ना, आणि कल्पनेला धरायचं आणि मोह कसं होईल भरायचं. आणि मला देवानं न्यावं, कोणाला न्यावं? कल्पनेने घेऊन जावं. असं असं आपलं हे चाललंय. कल्पना मोड्या कोणी न्यायला, कल्पना तुला न्यायला येणार आहे. यम म्हणजे काय? सगळ्या कल्पना आहेत या. देवाच्या कल्पना, दैवतेच्या कल्पना, स्वर्गाच्या कल्पना, कैलासाच्या कल्पना, नुसत्या त्या कल्पनेमध्ये फिरायला लागले हे. शास्त्र कल्पना, पुराण कल्पना, तो हे मंत्र कल्पना, काय वार कल्पना, सण कल्पना, तारखी कल्पना, महिने कल्पना, वर्षे कल्पना, संवत्सर कल्पना, हे सगळं काय कल्पना आहे झालं. जन्म कल्पना, मरण कल्पना, ते काही बी नाही म्हणा. जन्म नाही, मरण नाही, काही नाही, ते चक दिमाखातून काढून फेकून द्यायचं झालं. शांती शांती. तुझ्या डोक्यामध्ये गोंगाट कधीच उठणार नाही, कधीच उठणार नाही. कशाला संसार लावलाय म्हणावं, नाटक लावले, संसार काय संसाराला असं उडीला पाहिजे मनातून आपण आपलं. कोणाच्या बोकांडीवर का जाऊन बसून आपल्याला काय करायचं? जे धरील त्याच्या बोकांडीवर जाऊन बसेल त्याला भविष्य ही कल्पनेचं भूत आहे. भविष्य द्या आपल्याला त्या कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा नव्हे कोणे बारी. कल्पनेची बाधा संत कोणाला म्हणायचं जे अशी कोणतीच कल्पना नाही. त्याचं नाव काय? त्याचं नाव संत आहे बरं का. कोण्या गबाळ्याला संत म्हण जाऊ नये. गबाळ्याला संत म्हण नका. ज्याच्यापाशी कल्पना कोणतीच नाही त्याचं नाव काय? संत. तेच संत ज्याचा हेत विठ्ठली. संत ते देव, संत ते देव. ते देव होय, कल्पना नाही ते देव होय. जिथं कल्पना नाही ते कोण आहे? देव आहे. तिथं निर्विकल्प आहे, कल्पनेचा वास नाही त्या ठिकाणी. ते वैकुंठ म्हणावं त्याला. जिथं कल्पना नाही त्याचं नाव काय? वैकुंठ. जिथं कल्पना नाही त्याचं नाव कैलास आहे. जिथं कल्पना नाही त्याचं नाव काय? कैलास. जिथं कल्पना नाही त्याचं नाव पंढरपूर आहे. अलग लक्षात. जिथं कल्पना नाही त्याचं नाव काय? पंढरपूर. त्या पंढरपूरला जायचे. कल्पना मोडी जायचे. तुला केव्हा पंढरपूर जाऊ सर? नुसता कल्पना करीत जाते खिशात मोबाईल घेऊन. आणि कुठं चाललाय तर पंढरपूरला. चव्हायला त्या पंढरपूरला. पंढरपूर लावले. कुठे गेलता? वारीला. काय ठेवून? मोबाईल. ज्ञानेश्वर मला जातो नाही तिथून. हा तिथून बाजूला.
आता तुम्ही किती दिवस बी करा, वाऱ्या करा, भजनं करा, कीर्तनं करा, काही तुम्हाला गुण येत नाही झाले. आता कल्पनेमध्ये तुम्ही फिरायला लागलात त्या, तुम्हाला केव्हा सुख लागत, केव्हा सुख लागत नाही, इमानदारी लागत नाही, कोणालाच नाही सुख. का तर प्रत्येक जण कल्पनेमध्ये फिरायले. कल्पनेची पूजा, कल्पनेचा देव, कल्पनेचे मंत्र, सगळं कल्पना. आणि त्याच्यामध्ये गुंग झाले. उगं डोळे झाकते, नाटकं करते, माळ जपते. कल्पना आहे का काय ते? तू किती माळी जप, तुला गुणाला तर मला विचार. काही कुटाणा करायचा नाही, फक्त कल्पना मोडायच्या जरा, काहीच बोलायचं नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूर व्याप्य सर्वत्र सर्व इंद्रियाणि सदा मे समत्व मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवहम शिव. निर्विकल्प शिव स्वरूप आहे. निर्विकल्प कहाँ है? शिव स्वरूप आहे. हे चांगलं लक्षात घे. नुग काही करू नको, कल्पना मोड जाय. म्हणून हे लोकांच्या रडगाराने इतकुशे ऐकू नको, नुसते कल्पना बोलतात. कल्पनेमध्ये अडकलेले आणि त्याला मंत्र कोणते दिलेत? कल्पनेला मंत्र कोणते दिलेत? जप. याच्यापेक्षा काही नाही. कोणता मंत्र जपू नको, तंत्र जपू नको, काही पूजापाठ करू नको, काही 12 भांडे चक सोडून दे. ते पटत नाही. ते खरं सांगितलेलं पटत नाही. मरा म्हणून कल्पनेत अडका. आम्हाला काय करायचं? 2च घाव आहेत. एक घाव 2 तुकडे बस. निवांत राहायचं, मस्त मजेशीर, आनंदे निर्भर, निर्विकल्प डुलत असते, कल्पना डुलत नाही. कोण डुलत आहे? निर्विकल्प डुलत असते. निर्विकल्प डुलत आहे. निर्विकल्पाला म्हणायचं कल्पतरू. कशाला? निर्विकल्पाला म्हणायचं कल्पतरू. बैसला काय उने त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो नाता. निर्विकल्पामध्ये राहणं ही गुरुकृपा आहे. कल्पना मोडून राहणं याचं नाव काय आहे? गुरुकृपा आहे. गुरुनं डोक्यात हात ठेवला म्हणजे गुरुकृपा होत नाही. यानं कल्पना मोडावं लागतात. तेव्हा काय झाला? गुरुकृपा आपोआप होती. आपोआप तू पैल तिरायला लागतोस. पाय लक्षात घे. झालं, सुरुवातच झाली सुखाला. कल्पना मोडली की सुखाला काय झाली? अविनाश सुखाची सुरुवात होती. कोणती? अविनाश. आणि या कल्पनेतून सुख पाहू लागला की तू व्हायला समज. आता सगळे जण सुख पाहिलेत कशातून? कल्पनेतून. तुला काही येडं लागले का? कल्पनेतून सुख असते. कल्पना तू वैरी आहे. निर्विकल्पाची कल्पना कोण आहे? वैरी. वैरी. वैरी नाही, वैरी. कल्पना आली की वैरी आली म्हणायचं. जेव्हा का मी तुम्हाला जे सांगलं लई खरं खरं सांग, इमानदारी खरं सांगा सकाळच्या रामबाऱ्यामध्ये. आता कोणाला पटो का न पटो, हे कोणा शास्त्रात नसते, कशात नसते, कशात नसते. आणि गोष्ट तर 100% खरी. 1% बी याच्यातला खोटा नाही. तुम्हाला लागली सुखाचाच अनुभव येते, समाधीचा अनुभव येईल. कशाचा? एकदम आनंद. कुठल्या प्रकारे डोक्यामध्ये अशी किरकिर नाही, भणभण नाही, काय नाही. नुसती शांती शांती राहील. शांत एकदम कायमस्वरूपी शांती आहे बघा ती. आता त्याचं रूप शांतीचं बनणार. हे भिकारी ओम शांती होती म्हणजे जाते को नाही तो. त्यापाशी येते का घुबडा? निघाल्या की तोंड वर करून. यापाशी येत नाही. रूप बनलं शांती स्वरूपा. निर्विकल्प कसं आहे? शांती स्वरूप आहे. काही करावं लागत नाही. आपलं स्वरूप आहे शांतीचं. आणि तू बोलवायला शांती राहतो. यापाशी कवाई आपलं स्वरूपच शांतीचं आहे. आपल्याला कशाची प्राप्ती करायची नाही. प्राप्तच सगळ्या गोष्टी येतात. सगळ्या गोष्टी आता मी काय का प्राप्त आहे. तुला कल्पनेनं पछाडलेलं आहे.
हा कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू कोणता हे केलाय नवला कल्पनेतून निर्विकल्पात नेलं एवढंच केलंय हे नवल आहे आता कल्पनेतून कुठं नेलंय निर्विकल्पात नेलं कल्पना मोडली की निर्विकल्प खालीच आहे पाणी आवडल्या लाटा शांत झाले खाली काय पाणीच एवढा सोपा परमार्थ एवढं जवळ सुख आहे काय सांगा आता आणि एवढं भटकलं त्या सुखा करता अरे राम 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 किती वनवास झालाय वा आणि युगापासून आहे पुन्हा आणि तिथं जवळच आहे फक्त कल्पना मोडली की आपलं स्वरूप आहे खाली आपल्या स्वरूपाला सोडे कल्पनेच्या लाटामध्ये फिरायला कुठून चांगलं होईल याचा अंगारा लाव त्याचा अंगारा लाव त्याचं असं कर त्याचं तसं कर काही करू नको कल्पना मोड आता याच्यापेक्षा मला सांगा किती अनपडातला अनपड जरी माणूस असला किती बुद्धू जरी असला तरी त्याला तरुण जाता येत नाही का तरुण जाता येते का नाही का लय नेट लागायला का कशाला मोडायच्या त्याला सोडायच्या नाहीत मोडायच्या सोडल्या पुन्हा येईल अंगावर तिला मोडून टाकायची दिमाखातून काढून टाकायची कल्पना अविद्या त्याने झाला नुसतंच म्हणायचं का नुसतंच म्हणायला हरिपाठात कल्पना अविद्या त्याने झाला जीव माया उपाधी शिकवूनच बोलतो रे त्याला मोड ना शिव नाही ना जीव नाही या कल्पना दोन्ही आहेत का काय आहेत दोन्ही कल्पना जीवाची कल्पना शिवाची कल्पना आणि मी सिंधू आहे निर्विकल्पक आहे जीव शिव दोन्ही हारी रूपी तरंग जीव शिव दोन्ही हारी रूपी तरंग तो अभंगाने सिंधू म्हणजे निर्विकल्प अभंग म्हणजे ते निर्विकल्प कशालाच भंगत नाही युगापासून जशाला तसंच आहे ते निर्विकल्प अनादि अनंत है निर्विकल्प साधी शांत है कल्पना हे लक्षात घे साधी शांत कहाँ है कल्पना अनादि अनंत कहाँ है मी अनादि अनंत आहे आता याच्यापेक्षा मला सांगा परमार्थ सोपा कुठून करावा आता हो आपा याच्यापेक्षा सोपा काय सांगावा आता सोपा आपला नंबर 1 आणि उगे येणे घेतात कुठे गेलता रे शिवरात्रीला गेलतो काय तुला दिवस परवडना काय तुला दिवस परवडना झालाय काय प्रकाश परवडना काय अरे प्रकाशाकडे ये अंधाराकडे जाऊ नको अंधारात युगापासून तू अंधारामध्ये आहे जरा प्रकाशाकडे ये तुला पकड तुला पकड काही पकडायला येतो
कशाला आहे धरणं सोडणं, धरणं सोडणं, कशाला तुला धरायचं? अरे धरायचंच नाही कशाला, सोडायचा प्रश्न येत नाही. धरायचंच नाही कशाला, उगा निवांत राहा, काही कुटाणा करू नका. माऊलीनं सरळ सांगितलं उगार आहे. पण कळाल्यावर हे सगळं आता मी कळून सांगायला तुम्हाला, तुम्ही काही धरू नका, उगा मोकळं राहा. काही धरायचं नाही, काही कुटाण्यामध्ये पडायचं नाही. गंगामधला दिवा लावून गंगामाई असते ना, त्याच्यामध्ये महिला काय करतात, त्या द्रोणामध्ये दिवा लावून सोडतात. ते कुठवर का जाईना, त्याला एकदा लावलं आणि हात जोडले की ते कुठून जावं, लांब जावं, तिथं बुडो, काही घेणं देणं. तसंही गंगामधला दिवा लावून सोडून द्या जाय तिकडं. याचा विचार सोडून द्या, कशाचा? देहाचा. त्याच विचार सोडा. कोणाच्या देहाचा विचार करणं म्हणजे मूर्खपणा आहे. बिलकुल मूर्खातला मूर्ख म्हणा. ज्याच्या चित्तामध्ये देहाचे विचार चालू आहेत ना, ते मूर्खातला महामूर्ख. काही ते हातात नाही त्याच्यात. काय करतोय याला नाश केला? काय करणार काय आता तू? या कल्पनेला पकडून काय करणार? कधीही कल्पना निर्विकल्पाला लहान करीत असते, लक्षात घ्या. काय करते? लहान करते. अपाराला लहान करते. ही वृत्ती म्हणजे माया. मायेनं काय केले? त्याला कल्पनेमध्ये आणले. कशाला? मीला. मी हे निर्विकल्प, आणि या कल्पनेनं काय केलं? मीला कुठं, निर्विकल्पाला कुठं आणलंय? ते आलं नाही, पण भ्रमानं आल्यासारखं वाटायले. आता पहा ना, पटकन मी देह वाटतंय का मी निर्विकल्प वाटते? खरं वाटायले, खोटं वाटायले? आता पाहावर किती कल्पनेला पाणी घातलं यानं. आता किती कल्पनेला पाणी घातलं यानं, आणि एवढी ती कल्पनेचा वृक्ष असा पक्का बनवला, असा पक्का बनवला. अरे बाबा, नाही आणखी वेळ गेला नाही बघा. उगा मुळ्या सगळं त्याला जाळून टाका. कशाला? काही कोणाचं ऐकू नका, काहीच ऐकू नका कोणाचं. आता हे तुम्हाला वेदांत शास्त्राने तुम्हाला त्या कल्पनेतून काय काढायले? फक्त कल्पना मोडून बाहेर काढायला. एवढंच करायचं, दुसरं काही तेच नाही. वेदांत शास्त्र कल्पना मोडा लावते, तू बाहेर निघ म्हणते. हे कल्पना मोडीत नाही. ते असं कसं महाराज सांगायला म्हणते माय नाही, बाप नाही, बायको नाही, ही कोण बसली समोर? अरे कल्पना आहे रे, कल्पना आहे, दुसरं काही नाही. कल्पना आहे, दुसरं काही नाही. आणि आपण त्या कल्पनेला आज पकडायला लागलो, अडकून पडू त्याच्यामध्ये. झालं चला, एक दिवस तुला कल्पना खलास करून टाकते. कल्पना मृत्यू आहे, कल्पना जन्म आहे, कल्पना आहे ही सगळी. मी ना जन्मलो ना मला मारायचं भय, का तर मी निर्विकल्प आहे. मी कोण आहे? निर्विकल्प आहे. कल्पनेला मृत्यू आहे, कल्पना विकारवान आहे. आता याच्यापेक्षा आपली कॅपॅसिटी संपली बरं का, परमार्थ सोपा करायची. आता याच्यापेक्षा परमार्थ सोपा करण्याची कॅपॅसिटी आपली संपली. आता पहा, याच्यापेक्षा आता काहीच सांगता येणार नाही, काही नाही. आहे ते सगळी कल्पना आहे. दोनच गोष्टी, निर्विकल्प आणि कल्पना. कधी आपण आपल्याला कल्पनेच्या पलीकडे राहायचं जा, कल्पना मोडीच जा. आता आपण काय करतो दिवसभर? मला सांगा, टी व्हीमधले भजनं कल्पना, मोबाईलमधले बोलणं कल्पना, आणि त्या कानामध्ये काय घुसिले? नुसत्या कल्पना घुसिले. याला मला सांगा कशी झोप लागल हो? कसं याला सुख लागल मला सांगा. नुसतं कल्पनेच्या याच्यामध्ये वाळू सुटलेलं आहे. बुळबुळ बुळबुळ बुळबुळ. आता पा पोथीला बसल्याबद्दल खुसखुस करतात. आता काय, नुसती बुळबुळ चालू आहे, दुसरं काय की नाही फार. मग नामरूप का आहे? आस्ती भाती प्रिय का आहे? संपला, किस्सा संपला. हे बघा, आणखी तुम्हाला दोन अवस्था अशा येतात नुसत्या कल्पनेच्या येतात. जागृत अवस्था कल्पना, स्वप्न कल्पना,
सुसुप्ती निर्विकल्प. झोपेमध्ये काय आहे? निर्विकल्प, कल्पना एक बी नाही देत. शांती आहे, कल्पना एक बी नाही, शांती देत, नुसती शांती. थोडा विचार करा, जास्त जास्त डोक्याला ताण देऊ नका आपल्या परमार्थामध्ये. ताण नाही तर करायचं तर काहीच नाही. लक्षात घ्या, काहीच करायचं नाही, फक्त दिमाग थोडा. त्याच्यामुळेच म्हणलं जास्त दिमाग तिकडे लावू नका कल्पनेकडे. इकडे थोडा वाचून ठेवा, थोडा तरी इकडे लावा थोडा. हे शास्त्र काय म्हणायले, आपल्या हिताच्या गोष्टी आहेत बरं का. आता मी जर कल्पना मोडली, मला काही करायचं नाही, फक्त कल्पना मोडायचं, मी देव झालो. देवपद काय कुठं तपश्चर्या करून मिळवायचं नाही, काय नाही. आपलं स्वरूपच निर्विकल्प म्हणजे काय? देव आहे. आता संतांनी काय केलं, पुन्हा आणखीन याला देवाची कल्पना लावली. अरे तू सच्चिदानंद, ही बी काय? ती वरतीमध्ये आलेली गोष्ट आहे. कशामध्ये आलेली? पण या तरी कल्पनेला पकडली की आता यानं सरळ ती कल्पना सोडतंय, मी सवाशी नाही, मी शरीमती. मोह काय खरे मोहा गेला. कुठे गेला? कुठे गेला? होता का पहिला? उगत त्याच्या नावानं बसावं लगे, धड 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 लढावं. कोणाच्या? कोण लढायची? कोणाकरता लढायची? आगाव कुठं नाही का? नसलेला आगाव विघीन वाढवून घेणे. कल्पना आहे सगळी, चांगलं लक्षात घ्या. सवाशीन बी कल्पना, आणि या कल्पनेच्या भोवऱ्यामध्ये तू फिरायला. भोवऱ्यावर का भरमाचा का आहे? भोवऱ्या. चक सोडून दे निर्विकल्प म्हणून, काही करायचं नाही. ते बी काही वेळ निर्विकल्प म्हणायचे, कल्पनेला पळविण्याकरता मी निर्विकल्प म्हणायचे. कशाकरता? कल्पनेला पळवण्याकरता मी निर्विकल्प ही कल्पना करायची. मी निर्विकल्प ही सुद्धा का आहे? कल्पना. वाद घालावा कोणाला, सर्व अद्वैताचा घाला. सगळं एकच वस्तू आहे, निर्विकल्प झाला. आणि कल्पनेचा थोडा व्यवहारापुरता खेळ म्हणून येते. कल्पनेला काय करायचं? कल्पनेशिवाय व्यवहार होणार नाही. लक्षात घ्या. मी तू का ही कल्पना आहे. ते थोडं बोलल्याशिवाय ते खेळायचं असतं. खेळण्याकरता कल्पना करायच्या, थोड्या खेळण्याकरता कल्पना करायच्या. कल्पनेमध्ये वाद जाते. उगाच खेळण्याकरता मामा काका काही म्हणायचं, चालू द्यायचं. का खरंच मामा आहे? मामा नाही, काका नाही, चुलता नाही, चुलती नाही, काही नाही, नुसत्या कल्पना. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी श्रवण करणाऱ्या माणसांना अडकू नये. बाकी अडकणार आहेत, अडकलेले आहेत, त्यांना सुटण्याचा मार्ग कोणताही नाही. ते कल्पनेच्या जाळ्यामध्ये काय झालेले आहेत? फिट झालेले आहेत, तडफडायला लागले त्या जाळ्यामध्ये. लक्षात घ्या, सुटता येत नाही, जाळ्यामध्ये अडकले. याला सोडण्याकरता लई गुरु बहादूर लागते. या कल्पनेतून बाहेर काढायला काय लागतंय?
लय बहादूर गुरु ब्रह्मनिष्ठच लागते, दुसरा गुरु जमतच नाही इकडं. हे लेच्या पीठे जमत नाही, 3 टाइम आंघोळ करणारे, याची ताकदच नाही. हेच त्या कल्पनेमध्ये अडकलेली आहे. व इकडं पाणी शेक, तिकडं पाणी शेक, तिकडं पाणी शेक, काय करतो पाणी शेक, हे निघत नाही. तर आणि तू यांच्या नादाला लागला, तू तर खलास झाला, समजा खलासच झाला. तू आपली सुधारणा कर. तुला दिमाग दिलाय, समाज दिला नाही गुरुमध्ये तुझ्यामध्ये. तुला काय दिलाय? सेपरेट दिमाग दिले प्रत्येकाला. पुन्हा यानं बोंबलू नाही समाज खता म्हणून. प्रत्येकाला दिमाग आहे की नाही? आपला दिमाग चालवायचा आणि कल्पना, दुसरं काहीच करायचं नाही. काही करू कुठं ना. तुला आयता मोक्ष तुम्हाला पहिलं सांगितलं, मी तुम्हाला मोक्षापर्यंत नेतो. म्हणजे ते आश्वासन दिलेले. आता लास्टवर गोष्ट चाललेली आहे. आता कोणती? कल्पना मोडायची. पुन्हा कल्पनेचं माझ्यासमोर बोलू नको, गप्प बसलाय. आता कल्पना मोडल्या, काय बोललो नाही, तुम्हाला बोलून दाखवच. आता बोलून दाखव, चिरकून दाखव, आरडून दाखव, आला भिवून दाखव, सगळं बंद पडतंय बा. चक बंद. शांतीच शांती, नुसती शांती. आणि हित आहे त्याच्यामध्ये. याला म्हणायचं आपुलिया हिता झोप. मग आपलं हित कशात आहे? कल्पना जेवढ्या मोडल्या तेवढं काय व्हायले? हित वाढायले, सुख वाढायले. काय वाढायले? हितही वाढायले आणि सुखही वाढायले. कल्पना जेवढ्या, तू किती आता हे जगतच काल्पनिक आहे. तुम्हाला सांगितलं वेद कल्पना आहे. कोण? 4 वेद असो, का यजुर्वेद असो, का धनुर्वेद असो, का उपवेद असो, सगळ्या ए टू झेड कल्पना आहेत. आणि निर्विकल्पाची काळी घे त्याच्यावर फेकून दे. कशावर? कल्पना. जाऊ दे ढण 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 ढण. मस्त शेकत बस त्या कल्पनेत. पुन्हा दुखून कल्पना करू नको. चुकून करू नको. किती कोणला कल्पनेची बडबड करायची तेवढी करू दे. तू गप्प बस आता. तू उगं गप्प बस आता. ते वाद गेलेले, लय वाद गेलेले. किंवा संस्कृतमध्ये बोलायला तरी तू खपला, तू मराठीत बोलला तरी खपला, नाकातून स्वर काढले तरी खपला. तू कसंही करतो आता. का तर ते कल्पनेमध्ये वाद चालले. मला लक्षात. आपल्या देखत चालले, कल्पनेमध्ये काय चाललंय? वाद चालले. आपण तसं करूच नका. त्याचं नाटक करू नका. आता नाटक बंद. अहम निर्विकल्प. बस
अरे खेळायचं, थोडं कल्पना थोडी करायची, मोडून टाकायची. पण त्याला हे मय कव्हाच्या कल्पना धरून बसलंय बाबा 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 बाबा, नुसतं चित्तामध्ये कल्पना, आणि कल्पनेचा चष्मा डोळ्याला. हे असा आणि ते तसा. कोण कसा आहे रे? कोण तुला दिसायला लागलं? कोणीच नाही ना समोर. समोर कोणीच नाही, तुला दिसायला लागलंय. काय दिसायले? कल्पना. म्हणून कल्पनेच्या चष्म्यातून पाहणं बंद. मग कशातून पाहायचं? निर्विकल्पातून पहा. आज कोणती तारीख आहे? 15 तारीख. अरे ती मी कल्पना, कळालं का कल्पनेचं स्वरूप कसं आहे ते? काहीच नाही बरं का, काही नाही, त्याचं नाव काय आहे? हेच स्टडी करा जास्त कल्पनेचे. मिथ्या शब्द, मिथ्या म्हणजे असंच आहे, कल्पनाच आहे. जर सद बी नाही, असद बी नाही, त्याच्यापेक्षा वेगळी क्वालिटी आहे. नुसती कल्पना आहे. एवढंच जिंदगीमध्ये शिकायला झालं. जास्त शिकूच नका, आगाव कुठं शिकू नका जास्त. काही करू नका तुम्ही उगाच. आता पहा, मला सांगा, झोपीत कल्पना होती काय? होती काय? तशी तू कल्पनामुळे तुला झोपीचं जे आनंद आहे ना, आपला आनंद, तुम्ही या कल्पनेचा आनंद घेऊ नका बरं का, लक्षात घ्या. तुम्ही तुमचा आनंद घ्या, तुम्ही तुमच्या आनंदामध्ये राहा. निर्विकल्प कसं आहे? आनंद रूप आहे. आणि जे आनंद येते ना कल्पनेतून, ते बी निर्विकल्पाचं असते. कशाचा? वस्तूच एक आहे, आनंद रूप निर्विकल्प आहे. आता आपण कल्पनेतून आनंद घ्यालो, कशातून घ्यालो? ते सवय बंद कर. कल्पना मोडून आनंद, तो खाली राहिलेला आनंदच राहते नाही. कल्पना मोडली की काय राहते? आणि तू जर कल्पनेमध्ये अडकशील, मोहामध्ये अडकशील, तर तुला याच्यातून बाहेर, आता लास्टवर चालली गोष्ट बरं का आपली. पुन्हा तुला कोणी असा महाराज भेटणार नाही सांगणारा, जिंदगीमध्ये नाही भेटणार. हा, हे चांगलं लक्षात घ्या. का तर ते स्वतः या कल्पना मोडायला हिंमत लागते. कल्पना मोडायला ते मोडली फक्त ज्ञानेश्वर महाराज. हे संतांनीच मोडू जाणं कल्पना, बाकी ताकद नाही. आता पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी याची कुळ माझे, जात काय होती? कल्पना. कुळ काय होती? कल्पना मोडली. याती कुळ माझे गेले हरपोणे. एका श्रंग म्हणजे निर्विकल्पावातून काही नाही मी मानित, काही मानित नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृगजळवत जाईल लया. विषयाचे समसुख वेगळाची भावली, आभ्राची सावली. बस खलास, खलास झालं सुख. नुसतं सुख आहे. आता कल्पना मोडली की सुखच सुख आहे, आणि कल्पना केली की दुःखच दुःख आहे. झालं लक्षात. तू किती कल्पना कर, कोणती कल्पना कर, दुःख आहे. झालं. कशी बी कल्पना कर, दुःख येते. कल्पना वृत्तीमध्ये उत्पन्न होती ना, ती कल्पना एक तर परिच्छिन्न झाली, आता लहान झाली. वृत्ती केवढी आहे? लहान. आणि त्याच्यामध्ये आलेली कल्पना निर्विकल्प केवढं आहे? अपार आहे. आणि त्या वृत्तीमध्ये ते कल्पना आली की झालं ते निर्विकल्प लहान. मी लहान झालो. काय झालो मी? हे वर्मत लक्षात घ्या. हे तुम्हाला कोण्या ग्रंथामध्ये जास्त सापडणार नाहीत, काय नाही, काय नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सगळा प्रपंच नामरूप कसं आहे? कल्पना. नामरूप म्हणलं कल्पना. जगामध्ये एक समजा कळण्याकरता, मुमुक्षुला कळण्याकरता 5 अंश ठेवलेत. कळण्याकरता चटकन लवकर कळावून पटकन निघून जाऊ, का त्याच्या देहाची गॅरंटी नाही. तुम्ही देहावर विश्वास ठेवू नका. देह आज आहे, उद्या नाही. म्हाताऱ्याची कल्पना सोडून द्या. मी म्हातारा होईल, म्हातारा देह होईल, कल्पना सुद्धा सोडून द्या. आहे त्या स्थितीमध्ये पटकन निघून जातो मी. कल्पनेतून काय व्हा? निघून जाईल. आता या 4 देहाचं सुद्धा काय केलेलं आहे का? ते सगळं कल्पनाच आहे का? पण त्याला त्या कल्पनेतून काय काढलंय? बाहेर काढलं. एवढंच केलं. कल्पनेतून बाहेर काढलं, निर्विकल्पापर्यंत पोहोचले. निर्विकल्प म्हणजे पैलतीर आहे.
आणि कल्पनेचा सागर आहे. भवसिंधू म्हणजे काय? कल्पना. आणि कल्पना मोडी जाणं हे पैलतीर आहे. ते काय? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरलो. म्हणजे काय झालं? निर्विकल्पाला पकडलं झालं. आता निर्विकल्पाला पकडलं, मी बी नाही तू बी नाही. ते संपल्या, कल्पना संपल्या. मी तूपणाच्या काय संपल्या? मी तूपणा